नमस्कार. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे जितकं लक्ष सरकारी कर्मचाऱ्यांचं लागलंय तितकंच किंबहुना त्याहून अधिक लक्ष देशातील लाखो पेन्शनधारकांचं देखील लागलंय. पण या नव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांसाठी नक्की काय महत्त्वाचं आहे? चला जाणून घेऊया अवघ्या 2 मिनिटात. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटमेंट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगात हा 2.57 होता. तो 8व्या वेतन आयोगात 2.81 किंवा 3.68 करण्याची मागणी आहे. यामुळे पेन्शनधारकांच्या मूळ पेन्शनमध्ये थेट मोठी वाढ होईल. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याची किमान पेन्शन जी 9,000 रुपये आहे ती वाढून 13,000 ते 15,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अतिरिक्त पेन्शनची वयोमर्यादा. सध्या वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यावर 20% अतिरिक्त पेन्शन मिळते. पण आता संघटनांची मागणी आहे की वाढता वैद्यकीय खर्च पाहता ही अतिरिक्त पेन्शन वयाच्या 65, 70 किंवा 75व्या वर्षापासूनच टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात यावी. तसेच नव्या मूळ पेन्शनवर मिळणारी महागाई मदत म्हणजेच DR देखील वाढणार आहे. चौथा मुद्दा पेन्शन कॉम्युटेशन रिस्टोरेशनचा कालावधी 15 वर्षांवरून 12 वर्ष करण्याची जुनी मागणी आहे. आणि 5वे म्हणजे CGHS क्षेत्राबाहेर राहणाऱ्या पेन्शनधारकांचा फिक्स मेडिकल अलाउन्स 1,000 रुपयांवरून 3,000 ते 5,000 रुपये करावा, ही देखील एक आग्रही मागणी आहे. थोडक्यात सांगायचं तर 8वा वेतन आयोग पेन्शनधारकांना आर्थिक स्थैर्य आणि सन्मान देणारा ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं? या मागण्या मान्य होतील का? कमेंट करून नक्की सांगा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.